for the kind words, doctor. माझे गुरु मराठीमध्ये बोलतात, आम्ही चांगलं बोलू शकतो मराठी. माझे गुरु परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामी आणि भारत माता यांना मी वंदन करतो. आज सर्वप्रथम मी म्हणजे मोदीजी जे प्रेझेंटेशन भारताच्या व्यासपीठावर करतात तसं माझे हे आपले मागणीचे मोदीजी आहेत त्याप्रमाणे प्रेझेंटेशनमध्ये कुठलंही म्हणजे आमचे पीआरओ आता मी येतानाच म्हणाले की एकदम परफेक्ट प्रोग्राम अरेंज केला आहे. मी गेले 15 वर्षापासून सरांचे प्रोग्राम बघतो ते एकदम परफेक्टच असतात, ते काय वेगळे नसतात. मांजरी हा भाग किंवा हा एरिया माझ्यासाठी एक फॅमिलीसारखा आहे. गेले 15 वर्ष मी म्युझिक प्रॅक्टिस करतोय. माझी पहिली सीएमी मांजरीमध्ये झाली होती आणि मला वाटतं मला अजूनही जेव्हा मी म्युझिक आलो माझी फर्स्ट सीएमी डे टाईममध्ये नाईट टाईमचं पण लक्षात असतं. दिस इज लाईक अ फॅमिली. म्हणजे अमित सरांना मी सांगू इच्छितो की मांजरीची प्रॅक्टिस जी आहे ती फॅमिली प्रॅक्टिस सारखी आहे. म्हणजे इथले सगळे जे डॉक्टर्स आहेत ते एकमेकांचे कधीही रायव्हल्स नाही आहेत, ते एकमेकांचे सपोर्टर्स. ते कधीही प्रॅक्टिस करतात त्यामुळे एकमेकांना एकत्र घेऊन प्रॅक्टिस करतात. त्यांची प्रॅक्टिस करायची पद्धती ही वेगळी आहे जी मी बरी म्हणजे जगाच्या बऱ्याच पाठीवर बऱ्याच ठिकाणी मी फिरतो. या एरियाची ती एक स्पेशालिटी. त्याप्रमाणे इथं प्रॅक्टिस होते आणि मला खरंच त्याच्यामुळे कधी माणसं आलो तर मी वेगळं काही वाटत नाही. आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आलोय, आपल्या मित्रांच्याच पासून आपण गप्पा मारतोय, असाच अनुभव मला नेहमी तिथे येतो. सेवा सदन डिजिटल व्हेंचर म्हणजे सेवा सदन आता गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेली 7 वर्ष 2016 पासून सेवा सदन चालू आहे. आज सेवा सदन चालून 7 वर्ष झाले. आता वी आर एक्सटेंडेड इन 6 हॉस्पिटल. 1 इज इन आउट ऑफ इंडिया, दॅट इज दुबई. ज्यावेळी तुमच्या जवळच एक चिकोडीला ही आमचं एक हॉस्पिटल आहे. गेली 3 ते 4 वर्ष आम्ही हे हॉस्पिटल चालवतोय. हे हॉस्पिटल चालवताना मला एक 2-3 गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या की ज्यावेळी आपण तालुका प्लेसेसमध्ये येतो त्यावेळी एक्सपर्ट्स डॉक्टर म्हणजे फिजिशियन असू दे, रेडिओलॉजिस्ट असू दे, कार्डिओलॉजिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट हे आपल्याला तालुका प्लेसेसना घेऊन येणं हे फार अवघड आहे. आपल्याकडे डॉक्टरांची संख्या वाढते. आता आपल्या नीटच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्या वेळेचं अभिनंदन. आता आपल्याला भारतामध्ये 64,000च्या वर मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या सीट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर MBBSच्या सीट्स आता 2-2.5 लाखापर्यंत गेलेल्या आहेत. तरी सुद्धा आपल्याकडे एक वॉइड आहे म्हणजे आपल्यासारख्या मोठ्या व्हॅलिड पॉप्युलेशनसाठी अजूनही स्पेशालिस्ट आपल्याला तालुका प्लेसेसमध्ये उपलब्ध नाही. ते कागवा चिकोडीच्या किंवा आष्ट्याच्या सेंटर्समध्ये मी बघितलं. त्याच्यानंतर गेले 2 ते 3 वर्ष याच्यावर काय मार्ग काढता येईल काय याच्यावर आमचा सारखा विचार चालू होता. त्यावेळी सेवा सदन डिजिटल व्हेंचर ही कल्पना आम्हाला सुचली की याच्या थ्रू आम्ही बऱ्याचशा मासेसमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये लगेच पोहोचू शकतो. या डिजिटल व्हेंचरच्या अंडर आम्ही ही सेवा सदनच्या अंडर एक वेगळी कंपनी एस्टॅब्लिश केली की सेवा सदन डिजिटल व्हेंचर. येणारं सगळं युग हे आपल्याला माहित आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटलचं युग. त्यातला सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे तो सेवा सदन टेलिक्लिनिक म्हणून जो आम्ही टाटा आणि आम्ही सेवा सदन म्हणजे टाटाज ह्या पार्टनर्स विथ टाटा आणि सेवा सदन मिळून हे सॉफ्टवेअर आणि हे ॲप डेव्हलप केलं. या ॲपमध्ये बेसिकली टेलिक्लिनिकमध्ये आपल्याकडे सगळीकडे टेलिक्लिनिक चालतात. तर आता इथून भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये जरी एखाद्या सेंटर आम्ही हे केलं तर तिथं आम्ही डिजिटल स्टेथोस्कोप डेव्हलप केलं आहे. हे तिथल्या पेशंटला जरी त्यांनी डिजिटल स्टेथोस्कोप लावला तिथल्या डॉक्टरनी तर आम्हाला ॲज अ कार्डिओलॉजिस्ट म्हणून त्या स्टेथोस्कोप इथं ऐकू येणार. म्हणजे थ्रू जसं आपण इथं स्टेथोस्कोपमध्ये ऐकतो तसं डिजिटल थ्रू त्या सगळ्या हार्ट साऊंड सगळे लंग साऊंड सगळं आपल्याला इथं ऐकू येऊ शकतं. तिथला ECG, तिथलं ब्लड प्रेशर, तिथलं थर्मामीटर, तिथल्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या PSUs आहेत तिथं अटॅच केले की ते सगळं डेटा आपल्या एका हबला येऊ शकतो आणि तिथून आपण टेलिक्लिनिक सगळ्यांना देऊ शकतो. म्हणजे समजा आता मांजरीमध्ये विक्रम सरांना कार्डिओलॉजिस्टची सेकंड ओपिनियन पाहिजे, इथून पेशंट मिरजेला पाठवणार, तिथं सेकंड ओपिनियन घेणं, त्याच्यापेक्षा डायरेक्ट टेलिक्लिनिकला तुम्ही जनरल प्रॅक्टिसच्या तुमच्या क्लिनिकमध्ये जो सॉफ्टवेअर असेल तुम्हाला इमिजिएटली जो रिलेटेड टाइम स्लॉट आहे तुम्हाला लगेच तो रिपोर्ट देईल. तो डायरेक्ट कन्सल्टेशन तिथं होऊ शकते. बरेचसे पेशंट म्हणजे प्लास्टिक केलेले पेशंट आहेत ते बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी असतात.
त्यांना मिरजेला येऊन तिथं 2 तास वाट बघून तिथं 1000-2000 रुपये घालून यायला जायला 5000 करण्यापेक्षा 500 रुपयेमध्ये त्यांना आपल्या गावामध्ये टेलिकन्सल्टेशन प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरकडे अवेलेबल होऊ शकतो. म्हणजे जो रीच आहे सुपर स्पेशालिस्ट टू जनरल प्रॅक्टिशनर हा बिकॉज ऑफ दिस teleclinic, because of this technology has become very easy. Somebody has to channelize it. We have channelized it. As a सेवा सदन we have channelized that thing. आता डॉक्टर अमित माने जे सेवा सदन डिजिटल वेंचरचे डायरेक्टर आहेत आणि मॅनेजिंग डायरेक्टर की जे सगळं जे या सगळ्या गोष्टी कशा होतील हे बघतात, तर त्यांनी नुकतंच आता नायजेरियातल्या एका हॉस्पिटल बरोबर आमचा टायअप झाला. आता नायजेरियामध्ये सुद्धा आपल्यापेक्षाही भीषण परिस्थिती आहे की आफ्रिकेमध्ये त्यांच्याकडे सगळ्या सोयी आहेत पण त्यांच्याकडे डॉक्टर्स नाहीत, कारण मेडिकल एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूशन्स नाही. त्यामुळे तिथल्या डॉक्टर्सना डायरेक्ट आता सेवा सदनचे डॉक्टर त्यांच्याबरोबर कन्सल्टेशन करतात. हा पहिला पार्ट झाला. टेलिक्लिनिक बरोबर टेली आयसीयू म्हणून नवीन कन्सेप्ट डेव्हलप केलेला. आता चिकोडीमध्ये आम्ही बघितलं की जर फिजिशियन उपलब्ध नसेल, 4 दिवस फिजिशियन गावाला गेला, ते पेशंटचं करायचं काय, कुठला फिजिशियन घेऊन यायचा. तर तुम्ही गावागावामध्ये असे 5 ते 6 बेडचे आयसीयू एस्टॅब्लिश करू शकता. त्या आयसीयू AI रिलेटेड कॅमेराने मॉनिटर होतात. तिथला स्टाफ, तिथला डॉक्टर हा ट्रेन केला जातो आणि त्या ट्रेनिंग केलेल्या स्टाफला सेवा सदनमध्ये आम्ही एक हब एस्टॅब्लिश केलंय. त्या हबमधनं 24/7 मॉनिटरिंग केलं जातं आणि तिथून ते आयसीयूमध्ये किती क्रिटिकल पेशंट असला तरी त्याला इंटेन्सिव्हिस्ट हब आणि जसं जसं सेंटर्स वाढत जातात तसं तसं वेगवेगळ्या भागात ते इंटेन्सिव्हिस्ट ह्या आयसीयूशी जोडलेले गेलेले आहेत आणि ते पेशंट मॉनिटर करतात. म्हणजे 24/7 मॉनिटर करण्यासाठी आज तुम्हाला फिजिशियनची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट फिजिशियन आणि आयसीयू तुमच्या दारामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यातच हा प्रकार आहे जो टेलिइको, जो आपण आज मांजरीमध्ये लॉन्च करतो. टेलिइको हा मांजरीमधला आमचा टेलिइकोचा हा पहिला भाग आहे. तुम्हाला इंटरनॅशनल आणि नॅशनल मीडियामध्ये आम्ही कव्हरेज देणार आहे, कारण यू आर द फर्स्ट वन टू स्टार्ट दिस टेलिइको. Very happy to say that Tele-Eco projects are web-based running. म्हणजे काही 2-3 ठिकाणी ह्या web-based या आहेत, पण they were not connected to the government authorities. म्हणजे legality मध्ये ते बसत नव्हतं. सेवा सदन has brought this product to the government in a government legal ways. त्याच्यामुळे this is a completely safe and legal reporting what we have brought to the channels. आणि याच्यामध्ये तुम्ही इथे इको केला, इको अपलोड केला की विदिन 30 मिनिट्स यू गेट द रिपोर्ट. इकोला आपल्याला माहिती आहे मिरजेसारख्या ठिकाणी मी ज्यावेळी प्रॅक्टिसला आलो होतो त्यावेळी इको करण्यासाठी पेशंटला पुण्याला आणि मुंबईला जावं लागायचं. त्यावेळी कार्डिओलॉजी सुद्धा उपलब्ध नसायची. म्हणजे एका इकोसाठी पेशंट एवढ्या लांब जाऊन इकोसाठी तिथे करत होता. आज सेवा सदननी ही सुविधा तुमच्या गावात आणली. मला वाटते माणसांचं माझं 3-4 वेळा ह्याच्याशी बोलून झालं, सर एक रेडिओलॉजिस्ट पाठवा, एक इको कार्डिओग्राफर पाठवा, आम्ही तिथे हे करतो. या समस्येचं समाधान म्हणजे हे टेलिइको आहे. सर तुम्हाला आता कोणाला पाठवायची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या ठिकाणात बसून हा इकोचा रेकॉर्डिंग करून देतो आणि दॅट विल चेंज दी सिनारिओ हाऊ वी प्रॅक्टिस इन दिस प्लेसेस. तुमच्याकडे एखादा पेशंट ICDचा पेशंट आला, एखादा रोमॅटिक हार्ट डिसीजचा पेशंट आला, आतापर्यंत आपण फक्त वरून बघून त्याला हे देत होतो. तुमच्याकडे इको अवेलेबल आहे आणि तुमचं इको रिपोर्टिंग लगेच होते. टू गेट अ डायग्नोसिस विदिन अ मिनिट आणि यू कॅन ट्रीट द पेशंट इमिजिएटली. म्हणजे हा ऍक्च्युली जर तुम्ही ग्राउंड लेवलला बघितला तर हा फार मोठ्या प्रकारचा बदल आपल्या गावागावामध्ये ह्या टेली आणि डिजिटल आयसीयूनी आणि डिजिटल इकोनी होऊ शकतो. आणि दॅट इज व्हॉट वी हॅव स्टार्टेड नाऊ अँड आय एम व्हेरी शुअर दॅट दिस विल रीच टू अ व्हेरी हाय लेवल, हायर दॅन व्हॉट वी आर डुइंग ॲट द सेवा सदन ॲट मार्च. Also we have launched a mental app that is called as the Soulmate. So this is a mental app. म्हणजे बऱ्याच वेळा आता डिप्रेशन, अँझायटी, मॅरेज काउन्सिलिंग, स्टुडंट काउन्सिलिंग हे जे सगळे बरेचसे जे प्रकार आहेत